आजची ओळी अध्याय 4 7वा श्लोक. आजची पुढील शिवाजी आहे कृष्णार्थ अष्टमी या निमित्तानं आहे आणि हे वर्षाला आपलं चाललेलं आहे. त्याच्या इथली आजची सेवा माझी किती असू दे सेवा कारण त्याचं मोजमाप करत बसायचं नाही. आलेली सेवा आपली म्हणायची. आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 7वा श्लोक आहे आणि त्याच्यावर जे धर्मजात आगवे युगयुगी में रक्षावे ऐसा उहा स्वभावे अध्याशी. भगवंतानं आपलं स्वतः अवतार धरण्याचं कार्य सांगितलं आहे. मला संतांचंही अवतार आहेत आणि भगवंतांचंही अवतार आहे. संतही आलेले आहेत आणि भगवंतही आलेला आहे आणि तुम्ही आम्ही जीवही आलेला आहे. मला पण जीव आलाय तो विशेष काहीतरी कार्य भोगून घेण्यासाठी आलेला आहे. मला जीव हा परतंत्र आहे महाराज. ईश्वर आणि संत हे स्वतंत्र आहेत महाराज. ते कार्यासाठी विशेष रूपानं आलेले असतात महाराज आणि कार्य झालं की सहज ते निघून जातात महाराज. पण जीवाचं येणं जाणं आपल्या स्वाधीन नाही. आपण पराधीन आहे. जीव कसा आहे पराधीन आहे आणि आपली पराधीनता जर सुटायची असेल तर तुम्हाला एक भगवंताची कृपा सद्गुरु कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. आणि त्याच्यासाठीच हा संप्रदाय आपला चालवत आलेला आहे. कारण का देवाचा तुम्ही जन्म केला तरी देवाला जन्माला येतोय नाही तर त्याच्या अगोदर नव्हता असं नाही महाराज. तो अजन्माच आहे महाराज. तो कसा आहे महाराज अजन्म पण माझा जन्म मानते म्हटले महाराज. कारण का तुम्ही आम्ही आपल्या भावासाठी तिचा जन्म मानायचा आहे महाराज. कारण का या ठिकाणी भगवंताला जन्म नाही मरण नाही असं नाही तर मग का करायचं असा एक आपल्याला प्रश्न निर्माण होतो महाराज. पण साधारणपणे त्या निमित्तानं एक आपल्या चित्तात काय होतो भाव उत्पन्न होतो महाराज. आणि जिथं जिथं भाव उत्पन्न होईल तिथं तिथं देव उभा राहतो महाराज. सद्गुरूंच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी जेवढा तुमचा भाव उत्पन्न होईल ज्या क्षणी उत्पन्न होईल त्या क्षणी तुम्हाला त्यांना हाक मारायची काही गरज नाही महाराज. कारण का ते सहज आपल्या अंतःकरणात अभिव्यक्त आहेतच महाराज. फक्त ते तुम्हाला व्यक्त होण्यासाठी त्याचा भाव असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि भगवंताने सांगितले महाराज प्रत्येक युगायुगात हे अधर्म वाढतो धर्म काय होतो लोपतो महाराज. आणि त्या धर्माची वृद्धी करण्यासाठी अधर्म तोडून टाकण्यासाठी मला प्रत्येक युगायुगाचा जन्म घ्यावा लागतो. त्याच्या पाठीमागे महाराज हा योग सांगत असताना अर्जुनाला भगवंतानं सांगितलं हाच योग मी माग विश्वाकुला मनुला सूर्याला इतर असणी सांगितला तोच तुला योग सांगतो. कारण का माहिती आहे काय वेदशास्त्र हे प्रत्येक युगात जरी भगवंत त्याचा उत्पत्ती करतो असं म्हटलेलं असलं तरी उत्पत्ती नाही महाराज. पाठीमाल्या सर्गात जे होतं ना ते प्रलय काळात जसं हे झालेलं असतं त्याचीच अभिवृत्ती होते महाराज. म्हणजे याची उत्पत्ती नाही. कारण का ते उत्पत्ती रहित आहे महाराज नित्य आहे महाराज. भगवंतानं असं म्हटल्यानंतर अर्जुनाला शंका आली. आता त्या विश्वाकुला मनुला याना सूर्याला मी सांगितलं म्हणतो ते कधी आपल्या वाडवडिलांना देखील माहिती नाही आणि तुझा माझा जन्म तरी आताचा. म्हणजे अर्जुनाला वाटत होतं आत्ताच आम्ही जन्माला आलोय देवासकट. म्हणजे मागं देव नव्हता आपणही मागं नव्हतो अशी. आणि आपल्याला ही शंका आहे महाराज तिथं जन्माला आला की आमचा काय करतात काय असेल ती जन्माला म्हणून जन्माचा उत्सव करतात महाराज. त्याच्या पुढे महाराज आता काय ते करतात आयुष्यात किती वर्ष झाली ते वाढदिवस करतात. वाढदिवस कुणाचा हो वाढदिवस झाला का कमी दिवस झाला आमचा. म्हणजे आपण काय करतोय महाराज हे देखील आपल्याला कळत नाही महाराज. आणि कळून घ्यायचं असेल महाराज तर तुम्हाला संतांच्या ठिकाणी जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अशी अधर्म ज्यावेळी वाढतो महाराज त्यावेळी भगवंताला अवतार घ्यावा लागतो महाराज. हे भगवंताचा अवतार काय त्याच्या अवतार म्हणजे मी अज आहे जन्मरहित आहे महाराज मरमन नाही तरी पण याच्यासाठी अज म्हणजे आता त्याला पाठीमागं जायला पाहिजे. तो नित्य आहे महाराज. अजातवादात काय झालेलंच नाही हा सिद्धांत आहे महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. कारण का देव कुठेतरी वेगळा जोपर्यंत आपण देव मानतो तोपर्यंत आपण महाराज ऐक्य भावाला प्राप्त होत नाही. आणि दुजे जो घडे तो संसार भय जोडे.
आपण भेदात्म जर देवाची भक्ती केली तर ती देवाला भक्ती मान्य नाही महाराज. एक लक्षात ठेवा, मला देव मानावाच लागणार आहे, कारण का आपण जीवदशेत आहोत महाराज. आणि आपल्याला जीवदशा जर निवृत्त व्हायची असेल तर आत्यंतिक त्या भगवंताची कृपा संपादन करणं आपल्याला आत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पण तो भगवंत महाराज त्याच्या ठिकाणी काही नाही महाराज. असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं तो परमात्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. त्याला येणं नाही जाणं नाही महाराज. पण तुम्ही काहीतरी जग मानलं, तुम्ही काहीतरी जीव मानायला आला, जग मानलं म्हणून त्याच परमात्म्याच्या ठिकाणी परब्रह्माच्या ठिकाणी एक कोणतरी माया मानावी लागली महाराज. आणि ती माया मानत असताना अशी मांडली स्वतः विलक्षण आणि निर्वचनीय मिथ्या मांडली. आणि त्या मिथ्या माया संबंधानं त्याला जो संबंधाला ईश्वर म्हणून तोही कसा आहे महाराज, पण आज नाही, लक्षात ठेवा आपल्या दृष्टीतनं महाराज. आणि मग त्याच मायेचं प्रतिबिंब अंतकरण, त्यातला प्रतिबिंबाला काय म्हटले, जीव म्हटले. आता ह्या जीवशिवाची जोडी तुमचा आमचा या भक्ती याच्यातनं चालत आहे. म्हणून तोच ईश्वर, तोच आता ईश्वर इकडं, ईश्वर या रूपानं जरी झाला तरी इकडं मायेचा संबंध घेऊन परत हे रामकृष्णादी अवतार त्याचे घेतो. म्हणजे पहिले काय निर्गुण निराकार, दुसरं काय निर्गुण सगुण निराकार, सगुण पण निराकार, आणि आणि नंतर काय सगुण. हे सगळे जे अवतार आहेत ते सगुण साकार अवतार आहेत. त्यांना यावं लागतं, कार्य झालं की ते जातात. म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जात नाहीत महाराज. घेतलेल्या उपाधीचा संबंध सोडतात, ते येतही नाहीत आणि जातही नाहीत. मग अशी आमची सुनील दादा म्हणले आम्हाला एखादच आहे देवाला. अरे देवाची सदाची एखादा आहे, देवाला आज एखादच देते उद्या एखादच नाही ना त्याची. अरे तो नित्यमुक्त आहे महाराज. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे महाराज, हे जाणून घेऊन ईश्वराची शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का, इथं अधर्म म्हणजे काय, मी देह म्हणणं हाच खरा अधर्म आहे महाराज. अधर्म म्हणजे दुसरा काय नाही महाराज. तुम्ही मी देह म्हणणं हाच खरा महाराज अधर्म आहे महाराज. आणि तो अधर्म घालवण्यासाठी एकच धर्म करायला पाहिजे, तुम्ही कोण आहे हे जाणून घ्यायला पाहिजे महाराज. आणि त्याच्यासाठी आज आपल्याला ईश्वराची अत्यंतिक गरज आहे महाराज. कारण का आपल्या ठिकाणी 3 दोष आहेत. मल आणि विक्षेप दोष घालवण्यासाठी ईश्वराची कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मग त्याच्यासाठी अशी आपण जी आता हे बघा 7 दिवस आपण त्याची पूजा करतोय. 8व्या दिवशी काय गोकुळ आपण घालवतोय, बरोबर आहे. मग त्याने कुठं जायचं परवाशीला, 9व्या दिवशी कुठं जायचं नाव सांगा दादा. मग आमचं असंच आहे का नाही, पुढच्या आता अष्टमीच्या सप्त्याच्या वेळी आपण गोळा करणार इथं, होय ना काय. मग तवर त्याने कुठल्या गावाला जायचं नाव सांगा. आणि तुम्हाला असं चालतंय का नाव सांगा. बायकोने सांगावं 1-2 दिवस एकादशीला आणि दशमीला ये घरात, आणि बाकी इतर वेळी कुठं फिरायचं तिकडं फिर, माझा तुझा काय संबंध नाही. चालेल का नाही. नाही देवाला मात्र चालतंय महाराज. कारण का आमच्या मनावर देव निर्माण केला कोणी महाराज, अहो आम्हीच निर्माण केलाय. देवाला निर्माण करायचं आम्हीच, आणि देवाला घालवायचं असला देव नाही जाता. लक्षात ठेवा, हा देव भ्रमातला आहे महाराज. देवदेव करावं महाराज, पण देवाला यथार्थ जाणून घेऊन देवदेव करावं, त्याला फल आहे महाराज. म्हणून आपला नित्यदेव आहे महाराज. पण तो नित्य आहे हे कळवून घेण्यासाठी हे करायचं नाही असं नाही महाराज. हे तरी करायचंच महाराज. पण करत असताना अतिशय योग्य शास्त्रानं संतांनी सांगितले तसं करायचं. पण शास्त्राचा नाही आपला वाद आहे ना, शास्त्र काय कळत नाही म्हणे, ऐकायला जड जातं, सगळं आपल्याला असंच वाटतं महाराज. पण शास्त्र तुम्हाला कळवून घ्यावंच लागणार आहे, संतांच्या ठिकाणी जावावंच लागणार आहे महाराज. देवदेव का करायचं महाराज, तर अनंत जन्म आपण जन्म मरण भोगत आलोय महाराज, बरोबर आहे. आणि दादा तुम्हाला मला काय नको आहे, मरण नको आहे आणि दुःख नको आहे, आणि मरणाचंच दुःख नको आहे, बरोबर आहे नको आहे. प्रत्येक जीवाला काय नको आहे, दुःख नको आहे, आणि ते बी मरणाचं दुःख नको आहे. आपण जन्माला आलोय तर जन्माला आलोय ना, बारसं घातलंय ना, एक दिवस बारावं काय घरच्यांनी नाही घातलं तर गोळा करून कसं ना घालावं लागतात. आणि घरच्यांनी जरी घरची काय पेटवाय नेत नाहीत महाराज, पण त्याला ठेवूनही चालत नाही. म्हणजे एक दिवस त्याला पेटवावं लागणार आहे महाराज. म्हणजे आपण आलोय ते एक दिवस महाराज जाणार. तुम्हाला मरण चुकवताच येत नाही, मग चुकवायचं काय महाराज. बस एवढं कळलं तर बस झालं महाराज. आणि तो जन्म चुकायचा असला तर आई बाबा आमच्यातलं जन्म मरण कोण सोडवणार नाही महाराज. माय बाप पिंडे पाळेला माया
जन्म मरण जाया संत संगी महाराज. आई वडील तुम्हा मला खाया प्यायला घालतील महाराज नाही सांगत्यात. बघ दुसऱ्यानं कसं कसं केले दुसऱ्याच्या पोराने. हां मग ती चोरी करून करेना तिकडं डबलची गाडी आणली ना मग. हां तू बी तिसरी गाडी घे बघ काय तू करायचं ते कर पण तसं करून दावायला पाहिजे. या आमच्या आई वडिलांचं महाराज सांगणं असतं महाराज. पण आई वडिलाला घात कशात आहे हित कशात आहे कळलेलं नसतं महाराज. कळतं ते संतांना हित करतं मग कळतं महाराज. नाही नाही त्याच्यामुळे हित ते करा देवाचे चिंतन करून या मन एकविध. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करा देवाचे चिंतन करून या मन एक. तुका म्हणे लाभ होय थोडा तरी लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे. अरे थोडा तरी लाभ होईल एवढा व्यापार करा. कारण का कालचा दिवस आपला आता तरी पुढे हाची नका करू नाश कशाचा. मग आपला नाश चाललाय का आयुष्य वाढतंय. बरं प्रत्येक क्षणात आपण हे बघ हा दादा दिवसभर आपण तो वाणीनं बोलतोय का नाही काय काय बोलतोय नाव सांगा. रामकृष्णारी सोडून होय का नाही बाकीचं काय पाहिजे ते सगळं बोलतोय. माऊली काय काय म्हणायचं तुम्हाला दिवसभर वाणी चालू आहे पण देवाचं नाव सोडून. पण देव भगवंतानं हा देह जो दिलाय तो केवळ ईश्वर प्राप्तीसाठी दिलाय. दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नाशे जीव पण बहुदुःख. कारण का मनुष्य जन्मातच तुम्हाला देव जोडता येतो महाराज. इतर युनिट जोडता येत नाही. इतर युनिट पोरटार आहेत. आम्ही पंढरपुरातून येताना बघा एका बाईला 8 पोरं होती कळलं का. एका बाईला 8 पोरून 8ला देखील पाजत होती आडवी पडून. धन्यवाद आहे का नाही ती. आता पंढरपुरात जन्म आहे कोण म्हटली माहिती आहे तरीची जन्म यावे दास विठोबाचे व्हावे नाहीतर का थोडी स्वान सुकरे बापुडी. ती डुकरीन होती महाराज 8 पिल्ल्याला देखील जगवत होती. तुम्ही 2 पोरांनी जगवलं काय नवल आहे त्याच्यात महाराज. पण ती भजन म्हणणार नाही महाराज. वारकरी होणार नाही देवळाकडे येणार नाही महाराज. पण तुम्ही जायला पाहिजे त्याच्यासाठी. अरे देवे दिला देह भजना गोमटा. देवानं भगवंतानं हा जो दिलाय काय माहितीये काय सगळी सृष्टी उत्पन्न केली महाराजानं. पाठीमागं फिरून बघितलं त्याला एकही जाणणारं दिसालं नाही. अरे अरे म्हणले माझं सगळं आतापर्यंत कष्ट केलेलं फुकट केलं. आणि मनुष्य जन्म ज्यावेळी त्याला हातात मिळाला एवढा आनंद झाला महाराज. एवढा आनंद झाला त्याच्या आनंदाला पारावर नाही. आणि त्या आनंदाच्या भरात सगळी सामुग्री दिली. एक बुद्धी नावाचा अंक त्यानं सर्वात श्रेष्ठ जर काय असेल महाराज तर तुम्हाला एक टाळकं नवं टाळकं काय सगळ्याशी जाय महाराज. पण ह्यात एक बुद्धीचा अंक गाठलाय ना तो एवढा महाराज तो कुठल्याही प्राण्याला नाही महाराज. त्या प्राण्यांचं महाराज भोगप्रधान आयुष्य आहे पण मनुष्याचं ज्ञानप्रधान आयुष्य आहे महाराज. म्हणून आपल्या ठिकाणी महाराज ईश्वराची सेवा करण्याला आता ही संधी आहे. कारण का या जन्मात आपल्याला सुटायचं असेल तर महाराज तुका म्हणे तुझं सोडविलं कोणी एका चक्रपाणी. जन्म मरणातनं जर तुम्हाला सुटायचं असेल तर त्या देवाशिवार नाहीतर संतांच्या शिवार तुम्हाला यातला सोडवणारा कोणी नाही महाराज. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सैते न सके ही तू सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी. कुठं कुंभ पाक जायचं नाही. कारण का दादा आपल्याला करताना बरं वाटतंय हो. वाल्या कोळ्याला कायच विचारलं महाराज. वाल्या कोळ्याला काय विचारलं महाराज तू जे एवढं करतोस ना हां हे जे करतोस ना तू हे पुण्य करतोस का पाप काय काय असेल ते महाराज. मग आता तू असं बघ म्हणला तुझ्या घरात जा आणि विचार ते सगळी वाटून खात्यात ना तू नेल्यालं तसं यातले वाटकरी कोण आहेत का बघ म्हणले. कशातले तुझ्या कर्मातले पापातले. हां तो म्हणला तू शान आहेस बघ महाराज लोक तेवढी कशी असतात चतुर असतात म्हणले. मी तिकडे जातून तू पळून जा. अरे नाही रे रेड्या म्हणले. कारण का संत महात्मे पळून जात नाहीत हो महाराज. आणि पळून महात्मा जाणारा तो संत असू शकत नाही. कोणतरी महाराज असेल महाराज. कारण का आयशी कळवळ्याची जाती करी
लाभवीन प्रीती महाराज. त्यांना त्याचं दुःख पाहावत नाही महाराज. बुडत हे जन न देखे वेळ येतो कळवळा. अहो त्यांना त्यातनं काढायचं होतं महाराज. आणि म्हणून तरी त्यांची, कारण का त्याचंही कुठेतरी मागा पूर्व संचित असायला, कारण का पुण्य फळले हे बघवा. तशी संतांची भेट होत नाही महाराज. देवाची एखादी वेळ होईल, पण बहुअवघड आहे संत भेटी, परी या जग जेटी करुणा केली महाराज. अनंत जन्माचं तुमचं पुण्य महाराज. ज्यावेळी फल द्यायला येईल त्यावेळी कुठल्या तरी निमित्तानं तुम्हाला संतांची भेट होते महाराज. आणि मग जाऊन विचारलं, पहिलं कुणाला विचारलं महाराज? पहिलं बायकोलाच विचारलं महाराज. पत्नीला विचारलं. मला ते शब्द तशी येत नाहीत हो, रांटी आहे ना. पत्नीला विचारलं महाराज. होय, आता मी जे करतोय ना त्याच्यात वाटकरी तू आहेस का नाही? निम्मी वाटकरी, कारण का तू अर्धांगी आहेस नाही. हो म्हणली, तसलं काय मला काय विचारायचं नाही म्हणली, कारण का तिला शास्त्र माहिती होतं. तू केलेल्या पुण्यात मी वाटकरी आहे म्हणली, पण तू पाप केलेल्यात मला विचारायचं तुझं तू. मी काय तुला असं सांगितलंय? म्हणून तिने सांगितले, बाबा जोरी चळण का तोरी म्हणती माझा माझा, माने ते लहान थोर दे सुखाची एकाजा, मावळलेली इंद्रिय आला बागुलाचा. जोपर्यंत तुमच्याकडनं येतंय महाराज, म्हणजे बायकाबरोबर सोडू नका, नाहीतर असं बी होतंय महाराज. तिथं मिथ्या म्हणून सांगितले, घरात दोन मिथ्याच म्हणायला लागतोय महाराज. अरे मिथ्या म्हणजे काय अजून कळायला कितीतरी दिवस जातील महाराज. लक्षात ठेवायचं महाराज. त्यानं सांगितलं महाराज, सगळ्यांनी विचारलं महाराज, ते तुझं तू बघ जा म्हटले. त्यावेळी त्याला महाराज एक पश्चाताप झाला महाराज. आणि दादा, परमार्थ करताना जर आपल्याला पश्चाताप झाला असेल खरोखर किंवा होईत असेल, तर आपली खरोखर सेवा ईश्वरार्पण होते, ईश्वराच्या चरणी लागते असं म्हणायला काय. म्हणजे आपली सेवा यथार्थ होते असं म्हणायला काय. कवा कृत कर्माचा पश्चाताप झाला तर, आणि तरच मनुष्य कुठंतरी शरणागती करतो. आणि शरणागती शिवाय महाराज पुढचा प्रवास होऊ शकत नाही महाराज. आणि मग त्या वाल्या कोळ्याला सांगितलं, त्यानं येऊन शरणागती केली. मी एवढं केलंय बघा. आम्ही दिवसभर दादा बघायला पाहिजे का नाही? आपण नोटा मोजतोय हो, किती मिळवल्या, जमा किती झाले, खर्च किती झाले हे बघतोय. पण दिवसभर माझ्याकडनं सधर्म किती झाला, पाप किती झालं, पुण्य किती झालं, यथार्थ व्यवहार केवढा झाला, याचा व्यवहार हे बघाय नको? कधी बघतोय? बघा तरी. त्याचा आपण हिशोब कधी करत. आणि तो खरी म्हणजे आपण बसून हातरुणावर, आज माझ्याकडं किती सत्कर्म झालं, वाईट कर्म किती झालं. कारण का हे होतंय ना, आणि होतंय ते मनुष्य देहातच होतंय महाराज. आणि ते झाल्यानं संचितात जातं, संचितातला आणि परत भोगायला यावं लागतं महाराज. केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. आणि तुम्हाला मला तरी मरण नको तर हे आहे ना, तुमच्या आमच्या हातात नाही ते महाराज. आणि मग त्याने विचारलं की मी आता एवढं पाप केलंय की ती माझ्यातनं मुक्त होईन त्याच्यातनं, जर मला वाटत नाही तर मला काहीतरी खून सांगा. त्यावेळी त्याने सांगितलं, हे तुझ्या आता जो टोंबा आहे ना, त्याला ज्यावेळी पानं फुटतील, त्याला काही मुळं बिळं नव्हती दादा, ते रोपटं नव्हतं लावलेलं. कसला होता तो दांडा? वाळलेला दांडा होता हो. तरी पण फुटली टोनप्याला आता 2 पानं म्हणतात नव्ह काय. फुटली त्याला 2 का 3 फुटं नातोय, काय म्हणतो हेही कळत नाही महाराज. त्या टोनप्याला पानं फुटली म्हणजे केवढी तपश्चर्या झाली नाव सांगा. आणि मग ते झाल्यानंतर त्याच्यावर वारुळ वाढलं महाराज. आणि 12 वर्षानंतर संत महात्मे तिथं नारद महर्षी आल्यानंतर त्यांना तिथं स्मरण झालं. कारण का ते येतच असतात महाराज. हे बघ दादा, तुमची सेवा झाली की सद्गुरूला बोलवायची काय गरज, आणि देवालाही बोलवायची गरज नाही महाराज. त्यानं तुमच्याकडे यावं महाराज. लेकराची आईला तळमळ असते का नाही? काय म्हणायचं तुम्हाला? आणि तळमळ असेल तरी तिला काय म्हणावं? आई म्हणावं. मग त्या लेकराचं अनन्य भावानं प्रेम असायला पाहिजे की नाही? ती बी कुणाकडे बी आई म्हणून जायला तर ती आई म्हणते ती तसंच फिरत्याला आहे, जाऊ दे तिकडे, माझे तिचे काय. पण भक्तांशी जाणं जे देही उदास गेले अशा पास अनन्य शरण व्हायला पाहिजे हो. त्यावेळी नारद महर्षी आले महाराज, त्यांना ध्वनी ऐकायला ते वाळू उकरून काढले महाराज, आणि त्यातनं त्यांना बाहेर काढले महाराज. एक वाल्या कोळ्याचा कोण झाला?
वाल्मिक ऋषी झाले महाराज, तेवढ्यावर थांबले नाहीत महाराज. त्या वाल्मिकानं जे लिहिलं महाराज, तेवढं परब्रह्म रामाला अवतार घेऊन कार्य करावं लागलं महाराज. एवढी ताकद आपल्याकडे आहे महाराज. पण आपण वापरली तर, आपण ताकद वापरतो कुठे माहिती आहे का? संसाराकडं. जेवढं होईल तिकडे इकडे महाराज वापरतो. आणि परमार्थाकडे काय आला तर आला, नाही तर आचार्य हरिपाठ राहून दे म्हणते, कोणतरी म्हणतात. असतंय घरातच. बोलवाय आली ना, घरात नाही म्हणून सांग, घरात नाही सांग, तिथूनच सांगता येते. घरात नाही म्हणून सांग. आता त्या देवाचं तू नाही गेलास काय बिघाडणार आहे? कसा फोन चुप करून ठेवल्या, ऐकायला म्हणून. अरे आपुले आपण करा सर्व सोडवून संसार बंधन थोडा वेळ का आपण मग धरले ना, मग आपण धरले महाराज. पुढं महाराज प्रभू रामचंद्र रावणाला वध करून सीतेला घेऊन आले. आणि वशिष्ठाने विचारलं गादीवर बसल्यानंतर, प्रभू आता पुढं काय, पुढचं काय विचार? जसा वाल्मिकानं लिहिलं असेल बघा, पुढचा व्यवहार, पुढचं कसं जीवन जसं वाल्मिकानं लिहिलं असेल तसं महाराज. म्हणजे एवढी आपल्याकडं त्या भगवंतानं महाराज ताकद दिलेली आहे. पण आपण ते केलं तर महाराज वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो. तसा तुम्ही देवच आहे महाराज. देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे खरे कधी कळवून घेतला. आम्ही अजून ह्याला सोडायलाच तयार नाही महाराज. आता काय होते आपल्याला माहिती आहे काय? येतोय आपण कीर्तनाला ताई, पण घरातला बाजार घेऊनच येतोय, पिशवीतनं नवं, आतल्या पिशवीत असते महाराज. आणि मग इथनं सांगतानाच येतात. काही लोक अशी हुशार आहेत बघा, मी जातून जरा विना घेतो, लागली तर मला फोन कर. हे आमचे वारकरी महाराज, दुसरं कोण नव्ह महाराज. आणि फोन टुन घे, अरे बाप फोन आलाय बघ, जरासा घे, आलोच बघ. नाही आला म्हणून गेला तू गेलाच तिकडे. परवा काय झालं माहिती आहे काय? एकाकडे महाराज विना दिला. आमचा उन्हाळ्यात चालू सप्ताह चालू, तुमचं बरं आहे, पावसाळ्यात आहे ते बरं आहे. आणि मग उसाची तोड आलेली गा झालं, ह्याच्याकडे विना दिला. 2 वाजलं, 3 वाजलं, 4 वाजलं, तो ते फडकडे आलं, कोण घ्यायलाच आलेलं नाही तयार. फडकऱ्याचा फोन आला, विनाच घेऊन फडत. गावातली लोक म्हणली असं करायचं असतं का, काय करू म्हटलं, हे असं असतं काय म्हटलं. रात्री 12 वाजता फोन विना घेतलाय, 4 वाजले तरी इकडं कुणाचा पत्ता नाही. मी काय करावं म्हटलं, कुणाची चूक आहे नाव सांगा. असं चालत नाही हो राधा. देवाची या चाडे आळवावे देवा महाराज, पाडून यावं देव बावा. देव फुकटचा नाही दादा मिळत महाराज. आम्ही देवदेव करतो असं वाटतंय महाराज, पण ज्या हेतूतनं करायला पाहिजे महाराज, तो हेतू धरून जर केला देवदेव तर देव दुरी नाही महाराज. अहो देव तुमच्या सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू का मी. अहो कुठे आहे लांब महाराज, फक्त तुम्ही पडदा काढा ना. आणि पडदा काढण्यासाठी महाराज ईश्वराची महाराज तुम्हाला मला कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे. त्याच्यासाठी कायनं वाचन मनानं त्यांची सेवा व्हायला पाहिजे. मग विना घ्यायला कटाळा करू. परवा दिवशी मी होतो इथं महाराज, मागल्या सप्त्याला होता हो का नाही, दोघंच होती हो विना घ्यायला. हिने 2 तास घेतला, कोणी हिने. बरं मी तरी थांबायला पाहिजे होतो का नाही, मी बी सुई. मला बोलायला अधिकार नाही, पण आता मी जरी बसलो तरी तिथं बसूनच राहायला पाहिजे. उभा राहायला येत नाही 1-2 तास. चक्कर आली तर त्या विना तिथं माझंच बघायला पाहिजे. असलं म्हणजे राहला काय नाही राहायला काय. मग तिथनं पुढं महाराज दादा तुम्ही बी गेला त्या दिवशी, अध्यक्ष आणि बाजीराव सरवड्यात एवढीच माणसं आहेत होय का. जेवायला आम्ही तिकडे जे विटेल देत आहोत पंक्ती भरलेली असतात महाराज. जेवणासाठीच केलेलं आहे महाराज, पण भजन अगोदर आणि मग भोजन आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. हे बघू आता हे आम्हाला घरात हातरून देतात आम्हाला जेव्हा बसायला. काय गुरुजी म्हणायचं, हातरून बसून देतात. शीतमातर हातरून बसून देतात होय की नाही. विचारतात महाराज तुम्हाला आज काय पाहिजे म्हणून. घरात बायको विचारते, आमची तरी विचारित नाही बाबा. परवा दिवशी काय झालं माहिती आहे काय दादा,
जरासं मीठ जादा पडलं हो बोलता बोलता. खराट झाले. होय खाऊन चटावलाच म्हटली. घरातले काय वाढ लागते तुला. आमची हीच पावती आहे दादा घरात. तरी घर सोडित नाही का. देवळाकडे जा म्हटलं का नाही, बघूया उद्या जायचं म्हणते. उद्या काय हरिपाठ नाही काय. म्हणजे काय जरी तिने केलं आणि एवढं बोलली तरी तिच्या मनात काय नाही म्हणते. मग आता देव तुम्ही मला सोडवेल का, बायको सोडवेल. बरं बायको टाका म्हटले, टाकायचं नाही देवा, पण त्यातनं पण वेळ काढायचा महाराज. आणि परमार्थाकडे जाणं अत्यंतिक खरं म्हणजे सर्व भाग्यवान आहे. सातत्यानं तिथं काय नाही काहीतरी सप्ताह. पण काय होते माहिती आहे का, सातत्याचं बी किंमत कळत नाही महाराज. रोज पोळीचं जेवण असलं तर बरं वाटतं म्हणतं नाही ना काय. तसं चाललंय आमच्या इथे कायमच चाललंय म्हणतात. चला त्याचं कोण विचारतंय. पण भाग्यवान आहे महाराज. पण कधी महाराज सर्वस्वानं तुम्ही त्याला अर्पण केलं तर मरत. कारण का भगवंताचा अवतार आणि त्याला अवतार घ्यावा लागणार आहे. त्या प्रल्हादाच्यासाठी महाराज त्याचा वडील नाम घेऊ देत नव्हता. राक्षस होता तो हिरण्यकश्यपू. होय ना काय. आता तो तपश्चर्या करायला गेला तपश्चर्या करायला महाराज. जाता बघा एक पोपट नारायण 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 म्हणायला ना. त्याला ते कारण का पिशाच्याला राक्षसांना देवाचं नाव नको आवडत नाही ना. तिथनं ते मागं आलं बघा. शकून झाला म्हणून देवाचं नाव ऐकलं नाही, शकून झाला म्हणून परत आलं महाराज. बायकोने विचारलं महाराज का परत आला असा, तर शकून झालाय म्हणले. काय झालंय, शकून झालाय. झालं झोपलीच रात्री महाराज. तिने विचारायचं शकून झाला म्हणून. याने काय म्हणायचं नारायण नारायण असा शकून झाला म्हणे. रातभरी चालू झाले महाराज. आणि ते संस्कार त्याच्यावर झालेत महाराज. कुणावर, लक्षात ठेवा तुम्ही महाराज. म्हणजे आपण देखील महाराज सातत्यानं ते नामस्मरण करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि नंतर गेल्यानंतर महाराज त्यानं तपश्चर्या केली महाराज. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला काय दिला, एक आशीर्वाद मागून. केवढा आशीर्वाद मागून घेतला त्यानं. त्याला मरणच नको म्हणला. मला कुणाकडंही मरण नको. मग दिवसा नको, रात्रीचं नको, माणसाखंड नको, पशुपक्षाखंड नको, देवाखंड नको, दानवाखंड नको, जडाखंड नको, चेतनाखंड नको, अधिक शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्रीचं सगळं होय नो. जमिनीवर नको, वर नको, सगळं होय म्हटला महाराज. सगळं होय म्हटलाच महाराज. आणि मग त्याच्याच पोटाला एक जन्माला घातलं महाराज. नारायण ते जन्मतात. कारण का ते ऐकलेलं होतं ना. केवढे संस्कार आहेत बघा. म्हणून सातत्यानं महाराज हे बघा भाकरी करताना कुणाला तरी टाळ्या करत बसण्यापेक्षा हरिपाठ म्हणत भाकरी उच्चाता का नाव सांगा. हां ते तळाशीला आम्ही जायचं बघा. आणि त्या बायका सांगायच्या आमचा ती असं करीत भाकरीचा हे करीत हरिपाठ चुकायचा, एखादं चरण चुकायचं, तसंच घेऊन जायच होता म्हणे आम्ही. कुठं महाराजांनी विचारायला पुढलं चरण काय. कारण का हरिपाठाचं काय होते, देवाची द्वारी हरिमुखी म्हणा. हरिमुखी ज्ञानदेव म्हटलं, हरिमुखी म्हटलं इथं पद आल्याशिवाय राहायचं नाही. कारण का आमचा तेवढा नियम हे बघा घरातलं काही विचारते म्हणता, पण ही विचारल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि मग नामस्मरण करणं अत्यंतिक ते सगळ्यावरही काय होतात, संस्कार होतात. अहो जेवणात देखील संस्कार होतात. जनाबाईची त्या शेणीवर संस्कार झाले. जनाबाईच्या शेणी विठ्ठल विठ्ठल आमची तोंड म्हणत नाहीत अजून. आम्ही टाळ घेतल्यापुरतं म्हणतोय, हो भजनात आल्यापुरतं म्हणतोय. ते बी म्हणा म्हटलं तर म्हणा. आणि ते बी कुणाला म्हणायला येऊ नये असल्या अडचणीत म्हणायचं. मी चाल झालेली कुणाला धरायला येऊ नको, परत कोणी म्हणायला नको महाराज. एवढं आमचं महाराज जिथं जाईल तिथं महाराज आपल्या सगळ्या कुरगुड्या आहेत महाराज. परमार्थ असं नाही चालत महाराज. सर्व भावानं कायेनं वाचेनं मनानं त्या भगवंताला शरण जायला पाहिजे महाराज. आणि त्याच्याच त्या हिरण्यकशिपूच्या पोटाला नारायण 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 करणारं पोर जन्माला आलं महाराज. कोण, प्रल्हाद. आणि मग त्याला मारायचा प्रयत्न केला महाराज. अग्नीत टाकलं, त्याला विष पाजलं. अग्नीत काय केलं माहिती आहे काय, त्यांची एक बहीण होती होलिका म्हणून. कुणाची,
हिरण्यकश्यपूची माहिती आहे थोडंसं अजून देत. आणि असं असावं महाराज. काय आहे माहिती आहे का, अगोदर पुराण तुमचं व्हावं, पुराणावर थांबायचं नाही महाराज, लक्षात ठेवायचं. शास्त्र व्हावं आणि हळूहळू वेदांताकडे यावं महाराज. हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. कारण का पुराणातले किंवा हे देव उपलक्षण आहे, आपल्याला लक्षाकडे जायचं आहे. हे काय आहे, उपलक्षण आहे, तेवढ्यावर थांबायचं नाही. कावळा बसलेलं ह्या महाराजांचं घर, बरोबर आहे. कावळा कधी असतोय कधी नसतोय, एक दिवशी असतोय, सगळ्या घरावर नसतोय. तुम्हाला त्या घराची ओळख झाली की झालं. तसं रामकृष्णाचे अवतार हे उपलक्षण आहेत, कधी असतात कधी नसतात, पण ब्रह्माची यथार्थ जीवाला ओळख करून देतात महाराज. आता ते रामकृष्णारी नारायण नारायण म्हणायला त्या होलिका म्हणालेली, दादा मला एक माझ्याकडे शक्ती आहे म्हणली, अग्नी मला लागत नाही, अग्नीला ती प्रतिबंध करणारी माझ्याकडे शक्ती आहे म्हणली, तेव्हा मी त्याला घेऊन बसतो म्हणली. त्या आपल्या विचारसागरात एक दोन शक्ती दिल्या तर बघा. एक प्रतिबंध मनी असतो, हां होय की नाही, हां, आणि दुसरा तेजस्वी मनी महाराज. अग्नीला प्रतिबंध करणारा मनी जो असतो तो अग्नी त्या पदार्थाला दाह करत नाही महाराज. आणि तिथंच उत्तेजक मनी जर ठेवला ते प्रतिबंधाचा प्रतिबंध करतं, प्रतिबंधाचा प्रतिबंध करतं. त्यावेळी तो पदार्थ अग्नी सहज त्याला जाळून टाकतो महाराज. आता तिला आता तुम्हाला माहिती आहे काय चुकलं तर सांगा महाराज, कारण का विचारसागरातच आहे महाराज. पण सांगायला काय अडचण आहे, ते तुम्ही आहे पुढे म्हणून सांगायला म्हटलं, कारण का चुकलं तर काय तर तुम्ही सांगशील. असो, त्या होलीकडे हे होतं महाराज, आणि म्हणून ती त्याला घेऊन बसवली महाराज, लावला अग्नी महाराज. पण या प्रल्हादाच्यामुळे महाराज त्या प्रतिबंधाला याचा प्रतिबंध झाला. कारण का याच्या मुखात काय होतं, नारायण होतं ना, आणि नारायण हा सगळ्या प्रतिबंधाचा प्रतिबंध तोडणारा नारायण आहे महाराज. आता ती भाजायला लागली महाराज, ती पेटायला लागली. त्यावेळी त्या प्रल्हादानं सांगितलं, आत्या बसा खाली आता, आता मला सोडून तुम्ही बाहेर जायचं. म्हणजे एवढं त्या भक्ताचं संरक्षण करणारा कोण आहे महाराज, देव आहे. असा जर अधर्म वाढला महाराज, त्याच्यावर संकट आली तर त्या काळात महाराज तो सहज उडी घालून तुम्हाला संरक्षण करतो. हे त्याच्यासाठी काय आहे, त्याचे अवतार आहेत महाराज. युगोयुगी धर्मशे ज्या ज्यावेळी अधर्म वाढतो आणि धर्म लोपतो त्यावेळी त्याला हे अवतार घ्यावे लागतात महाराज. राम अवतार तशासाठीच आहे माझा, प्रल्हादाचा अवतार ह्याचा आहे नरसिंह अवतार. त्यावेळी मग तिथं आले महाराज, आणि मग त्या प्रल्हादाला सरताना तर हा कशानं मरणार नाही, तुझा नारायण कुठं आहे म्हटले. काय विचारलं त्याने, काय म्हटलं, आमचा देवळात आहे म्हटलं असता आम्ही. हा बस बस बस, तुझा नारायण कुठं आहे, ते म्हटलं कुठं नाही. आणि ही साधकाची खरी देव कळण्याची गुण आहे महाराज. अरे कुठं नाही, खांबात आहे काय, होय म्हटलं महाराज. खांबावरी लात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. खांबातनं महाराज बाहेर आला तो त्याला मांडीव घेतला आणि मग विचारलं, मांडीव घेतला महाराज. आणि तो अर्धा शिवाचा होता आणि अर्धा खाली नर होता महाराज. नरसिंह, नर आणि सिंह. त्याला विचारलं, मी माणूस आहे पशु आहे नाही, मांडीव घेतला, खाली आहे वर आहे नाही. आता दिवस मावळलेला होता अर्धा, हां रात्री व्हायची होती, रात्र नाही दिवस नाही. उंबऱ्यावर घेतला, आत आहे बाहेर, शस्त्र आहे नाही, अस्त्र आहे नाही महाराज. आता सजीव निर्जीव येतही नाही तिथं, होय ना हो काय. आता त्याने विचारलं महाराज, सजीव आहे नका कशा आहेत, सजीव म्हणावं तर कापलं तर रक्त येत नाही का, हा वाटते नाही. आणि निर्जीव म्हणा तर आज कापली की 2 दिवसांनी येतात, बरोबर आहे ना काय. हां म्हणजे सरजीव म्हणता येत नाहीत, म्हणजे सत्ता होऊन विलक्षण आणि वचने. अहो कुठं पाहिजे तिथं लागतंय महाराज, तिची दिशा कळणं अत्यंतिक. नाहीतर बायकोला लावशील सत्ता विलक्षण आणि वचने, जाऊ द्या खायला कुठतरी म्हणेल. कारण का जाऊ शकतो आपण, पण मधुगिरी मागायची तयारी पाहिजे ना का. आणि मधुगिरी मागील तरी ज्ञानेश्वरी सातत्याने होईल महाराज, पण आम्ही मागित नाही महाराज. काय जरी केलं तरी तिच्याच पुढं दुर्गट बारी तुझं बिन संसारी. पण तिला माहिती आहे हे कुठं जायचंच नाही. असो महाराज, विनोदाचा भाग नाही महाराज. एवढा भगवंत तुमच्या आमच्या पाठीमागं रात्रंदिवस उभा आहे. आणि अशा वेळी महाराज त्याला अनेक अवतार घ्यावे लागतात महाराज. हा
चौथा 5वा अवतार आहे महाराज. मत्स्य, कच्छ, वराह आणि नरसिंह, मग वामन, परशुराम, राम. आता 8वा कृष्ण आहे महाराज. बरोबर आहे ना काय? परशुरामाचा अवतार हा 6वा अवतार आहे महाराज. ज्यावेळी सहस्रार्जुन तो दत्ताचा भक्त होता. काय बुवा बुवा दत्तांचा भक्त होता तो महाराज. तर सहस्रार्जुन होता, भक्त होता महाराज. पण त्याला देवाखंड मरण पाहिजे होतं महाराज. कुणाखंड? कारण का आता रावण देखील महाराज एवढा रावण येडा नाही महाराज. रावणाला महाराज देवाखंडच मरायचं होतं महाराज. भक्ती त्याची तो भक्त करत नव्हता, कारण का त्याची वृत्ती जी होती ती राक्षसी होती. त्याच्यामुळे तो भक्ती करू शकत नव्हता. पण भगवंताखंडच त्याला हे करायचं होतं, मुक्त व्हायचं होतं महाराज. आणि म्हणून त्याने विरुद्ध भक्ती केलेली आहे महाराज. त्याने काय केली? विरुद्ध भक्ती केली महाराज. आता इथं महाराज तो सहस्रार्जुन जो होता ना, त्यानं महाराज तपश्चर्या केली. तो ना दत्तात्रय प्रसन्न करून घेतला आणि त्याने सांगितलं मला तुमच्याकडंच हे करायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, पण मी या याच्यातनं मुक्त होऊ शकत नाही. आणि मग महाराज त्याने तो परशुरामाचा अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर परशुराम हे कुणाचे पुत्र? जमदाग्नीचे, रेणुका मातेचे. बघा रेणुका तरी निदान कळून दे. कारण का माहिती आहे काय, आमची माणसं वारीला जायला लागली की त्यातच ती येते बघा, येते ना काय यात्रा येते का नाही. मग ती म्हणते वारीला जायचं का इकडे जायचं. मग त्यात वारी थांबली तर चालतंय, पण आईकडे जायला पाहिजे. जावा, आम्हाला मान्य आहे महाराज. आम्हाला आई बी मान्य आहे आणि बाबा बी मान्य आहे. कारण का बाबाने आई असली तरी व्यवहार होतो, नाही तरी व्यवहारच होत नाही महाराज. त्यालाच प्रकृती पुरुष म्हटले, शिवशक्ती म्हटली महाराज, देव देवी म्हटली महाराज. ही देव हे बघवा, देव आणि देवी एकमेकाला सोडून काय दादा म्हणायचं आहे एक क्षणभर. अरे काडी बसणं ब्रह्मदेवापर्यंत ही दोन्ही आहेत महाराज. त्यांच्याशिवाय व्यवहार होत नाही. पण ती सत्य नाही. ती कोण आहे? सत्य नाही महाराज. तिला मानलेली आहे महाराज. बरोबर आहे. आणि ती रेणुका माता, तिच्या पोटी जन्म झालेला आहे महाराज. कोण? परशुराम महाराज. जमदाग्नी बसलेली होती आश्रमात महाराज. तो राजाच महाराज शिकारीला गेला आणि मग ताण लागली म्हणून त्यांच्या आश्रमात गेला. मला पाणी जरा प्यायला द्या म्हटले. त्यावेळी ऋषीच होते ती महाराज. आम्ही काय दिलं असं पाणी तांब्या भरून महाराज. आता पाणीच कसं काय पिता म्हटले. भोजन कराने पाणी प्या राजाला म्हटले महाराज. त्यावेळी ते म्हणजे अरे मी एकला नाही म्हटले, माझे हजारो सैन्य आहेत. ठीक आहे म्हटले, घेऊन या. घेऊन या म्हटल्यानंतर महाराज सगळ्यांना इच्छा भोजन घेतलं. कारण का त्यांच्याकडे कामधेनू होती. कामधेनू होती म्हणून कुणाकडं? जमदाग्नी. आणि मग राजाला वाटलं बाबा अरे यांच्याकडे काय चूल तरी पेटलेले नाही. आता बुवा आहेत घरात, 2च माणसं आहेत. आणि एवढं जेवण यांनी केलं कसं काय, एवढं जेवण वाढलं कसं काय. आता गप जेवून जायला पाहिजे होतं का नाही. राजा असला तर काय झालं नाव सांगा. आता आपण जीवन जावावं का वाटीच खिशात घेऊन जावावं. आमचं असं झालं. लाडू पोरग्याला इकडे या, नातवाला इकडे या, घालते पिशवीतनं घेऊन जाते. काय आपण जाताना तर चढलं जातोय म्हणतात, येतात तर चढ येतोय महाराज. मग किती जरी आपण देवदेव केला महाराज तर आम्ही आमच्या ठिकाणी देवदेवाच्या असंच होतंय महाराज. आणि सांगायला मात्र का 52वी वारी म्हणते. अरे होय महाराज, पण मागील परिहार पुढे नाही शीन झाली दर्शन. एका दर्शनात एवढं फल होतंय महाराज. आमच्या 52 वारे झाले नाही अजून का. अरे कुठेतरी आपलं चुकतंय महाराज. आणि चुकीची सुधारणा करणं याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही महाराज. आपण कुठेतरी चुकतोय ना, त्याची सुधारणा करणं याचं नाव काय आहे? परमार्थ आहे महाराज. आणि मग त्या राजाला म्हणले गाय ती आम्हाला द्या म्हणजे तुमची काम देऊन, तुम्ही ऋषी माणसं तुम्हाला काय करायचं. त्यावेळी त्यांनी ते कबूल केलं नाही महाराज. पण राजानं काय केलं, त्यांचं शिर उडवलं आणि ती गाय घेऊन गेलेत महाराज. आणि मग ते परशुराम आल्यानंतर त्यांना कळलं महाराज. आणि कळल्यानंतर परशुरामाने त्याचं शिरछेद केला. आणि त्यावेळी ते काय झालेत? मुक्त झाले. कोण? राजा म्हणजे सहस्रार्जुन. होय ना का. म्हणजे भगवंताचं असं कार्य आहे महाराज. तुमचा प्राण घेऊन का असना काय करतो तो तुम्हाला स्वरूपाला प्राप्त करून घेतो. कारण का 2 ठिकाणी आपल्याला स्वरूपता प्राप्त होते. एक सद्गुरूंच्या ठिकाणी साधकाची जी अंतकरणाची वृत्ती आहे ना ती काय करतात महाराज? बाधित करतात. त्यातला अहंकार आहे तो काढून टाकतात महाराज. हे सद्गुरूंचं काम आहे. आणि ईश्वर काय करतो, या उपाधीची जी अडकली ना त्या उपाधीचा बाध करतात. चैतन्याचा बाध होऊ शकत नाही.
ते नित्यच आहे महाराज. आणि त्या उपाधीतनं ते बाहेर निघालं ना की स्वस्वरूपाला ते प्राप्त होतं महाराज. आणि ईश्वराला प्राप्त झाला की तो ईश्वर सदाच मुक्त आहे महाराज. लक्षात ठेवा, ईश्वरानं जरी उपाधी असली, त्याची माया उपाधी आहे, त्याच्यावरती आवरण घालत नाही. ईश्वर एवढं सगळं करून सदोदित तू महाराज कसा आहे करताय महाराज, त्याला कुठलेही पाप पुण्य लागत नाही महाराज. आता इथले गटार ओला काय असेल, नाला असेल, ते नदीला जाऊन मिळतं की नाही. नदी काय करते, आपल्या सामावून इथे काय वेगळं करते त्याला. हे गटाराचं पाणी आहे, हे वड्याचं पाणी आहे, असं काय होते दादा? नाही ना. अहो तिथे कळतच नाही. तसं तुम्ही ईश्वर भावाला एकदा प्राप्त झाला ना, आता तो ईश्वर काय करतो महाराज, त्या समुद्राला नेऊन, गंगा जशी समुद्राला जाऊन मिळते तसा ईश्वर काय करतो, या जीवाचा जीवभाव काढून टाकतो, आपल्यात सामावून घेतो. कारण का, ईश्वरा सदाचा मुक्त आहे महाराज. का महाराज, तर ईश्वराची जी माया आहे ती त्याच्यावर आवरण घालत नाही महाराज. माया ही शुद्ध सत्व गुणवती असल्यामुळं ती त्याच्यावर आवरण घालत नाही. आपलं हे महाराज चैतन्य जे आहे ते ब्रह्मच आहे महाराज, पण आपली उपाधी जी आहे ती महाराज अविद्या उपाधी आहे, आणि ती काय करते, आपल्यावर आवरण घालते महाराज. म्हणून आज आपल्याला उपदेशाची, सद्गुरूची आज आपल्याला गरज आहे महाराज. आता ईश्वर भावाला प्राप्त झाला तर ईश्वराचा सगळा व्यवहार होतो महाराज. एवढा व्यवहार करून महाराज तो अलिप्त आहे, त्याला ते जीवनमुक्त, त्याला ते विवर्त असं म्हटलेलं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या ऋषीला बाहेर, एक नदीच्या पलीकडे ऋषी बसलेले होते. कोणते ऋषी? 60 खंडी खाणारे, असो दुर्वासू ऋषी. बरं, दुर्वासू ऋषी. आता त्यांना भोजन न्यायचं होतं, पण नदी वाहत होती, यमुना नदी वाहत होती महाराज. देवाला विचारलं, आम्हाला पलीकडे जायचं आहे, कसं जायचं सांगा. तर देवानं सांगितलं, महाराज मी 16,108 गवळणी भोगून ब्रह्मचारी जर असेल तर वाट. काय देवा, कुणा काय काय बिगा बिघडलायचं काय बघा म्हटलं त्या गवळणी. कारण का, आपल्याशी रममान होतोस, आपल्याशी खेळतोस महाराज, आणि तू असं म्हणतोस. अरे जा म्हटले, विचारा म्हटले. कारण का, काही साक्षी द्यावी लागते महाराज, उगाच बोलून चालत नाही महाराज. आणि मग खरोखर जाऊन त्याने हात जोडलं महाराज, गंगेला, त्या मातेला नमस्कार केल्यावर महाराज गंगा थांबली महाराज, आणि मधनं वाट चालू झाली महाराज. वाट चालू झाल्या, त्या गेल्या पलीकडे आणि व्हायची तशी वाहू लागली महाराज. त्या ऋषींना तेवढं अन्न खायला वाढलं, त्याला तृप्त केला, आणि मग त्या आता परत यायचं कसं, गंगा वाहते तशी वाहू लागली माझ्या यमुना. मग आता त्यांना विचारलं, आम्ही आता परत कसं जायचं. त्याने सांगितलं, तुम्ही आला कसं. तर श्रीकृष्ण परमात्म्याला असं म्हटलं, त्यानं असं म्हटलं, काय म्हटलं, मी 16,108 गवळणी भोगून जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट. तुम्ही आता असं म्हणा म्हटले, 16 खंडे अन्न खाऊन जर दुर्वास उपवासी असेल तर मला वाट काय. आता सगळ्यांचं तूनच काढस, आम्हाला प्रसाद म्हणून राहिलेला, आणि तू उपवासी होय म्हणा ना म्हटली महाराज. असं म्हटल्यानंतर महाराज त्यांना पलीकडे वाट मिळाली. हे का असं होते महाराज, तर ते करुणा करतात महाराज. त्यांचं देहात्मबुद्धी गेलेली असते महाराज, आणि देहात्मबुद्धी घालवायसाठीच महाराज तुमचा आमचा सगळा हा परमार्थ आहे महाराज. पण त्याच्यासाठी महाराज ईश्वराची कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पावलाला महाराज दिवसभर आपण काय बोलतोय की नाही, का बंद आहे तोंड नाही, पण देवाचं नाव सोडून. माहिती नसलं तर तुला म्हणून सांगतो म्हणते, तिने असं केलं बघ. आता ती म्हणते तुला म्हणून सांगतो बघ, कुणाला बाकी झाला. 5 मिनिटात सगळ्या सरवड्यात ती बातमी होती बघा, होतं ना काय. ती म्हणते तुला म्हणून सांगतो, ती म्हणते तुला, कुणाला सांगायचं नाही महाराज. अरे तिने केलेलं तुमचा अर्धा वाटा बसला होतो महाराज. किती बसला? अर्धा वाटा त्याच्यात होतो महाराज आपल्याला. तेव्हा कवा एक म्हातारी होती महाराज, आणि ती ब्राह्मण भोजन घालत होती महाराज, आणि ब्राह्मणाचं भोजन खीर केलेली होती महाराज, आणि बाहेरनं दूध आणायचं होतं महाराज. ते दूध घेऊन येताना त्यात नागाचं विष पडलं महाराज. आता तिनं आणून ते तिला काही माहिती नव्हतं ना. ब्राह्मणाने जेवले तेच महाराज, आणि जे जाऊन झोपले ते झोपलेच. आता झोपले सगळा व्यवहार झाला महाराज. पण बाकीची बघितलंच ना कसं केलं ते. कुणी? त्या बाईनं ब्राह्मणासनी विष घालून
मारलं. हे गावभर चर्चा चालू झाली महाराज. मग आता आहे बा कोणा त्या बाईचा काय दोष आहे तिला माहिती आहे नाही. बरं ती घालवर घेऊन चाललेली होती नागाला, नागान तरी येऊन दोष केला नाही, त्यातनं विष पडलं, घालवरीचा तरी दोष आहे नाही, पण क्रिया घडली ना, हा पाप घडलं ना. मग आता ते कुणाकडे दोष द्यायचा, ते लागलं फिरायला. त्या धुईत होत्या बघा दोघी जणी चौघी जणी, त्या म्हणल्या बघितलंच कसं केलं, बघितलंच कसं केलं, ते म्हणलं आता जायचं. म्हणजे न करता देखील आपल्याला कुणाचं तरी बोलू महाराज तर नसलेले दोष आपल्या हातात अंगावर येतात. आणि जर रामकृष्णाने म्हटलं चुकून जरी काय झालेलं असलं तर साधारण असाधारण असं जे काय पाप असतं महाराज त्यापर्यंत निघून जातं, अंतःकरण शुद्ध होतं महाराज. आणि अंतःकरण शुद्ध झालं महाराज तर तुम्हाला देव हुडकायची गरज नाही. अंतःकरणात तो हे बघा देव सदोदित आपल्या अंतःकरणात आहे, पण तो अभिव्यक्त होण्यासाठी आपल्याकडे शुद्ध अंतःकरण असायला पाहिजे, म्हणजे मलविक्षेप गेलेला असायला पाहिजे. आणि आवरण आहे ते सद्गुरूंच्या कृपेतून जर गेलं तर याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा असं आपल्याला जीवन जगता येतं. म्हणून महाराज जे आपले जे चाललेलं आहे महाराज ते इकडे येताना घरातलं काही घेऊन यायचं नाही, त्याला शम म्हटले. म्हणजे विषय काय आणायचं, कारण का ते इथं बसू देत नाही तो. किती महाराज हे बघा आता दिवसभर तुम्ही काम करताच का नाही, 1-2 तास येतं, 1 तासभर तेवढा देवासाठी द्या ना. किती देवासाठी 1 तासभर जरी दिला, चार्जिंग किती वेळ करायला लागते नाव सांगा. मोबाईल 1 तासभर जर चार्जिंग केलं तर दिवसभर चालतंय की नाही. तसं इथं येऊन तासभर ऐकायचं महाराज आणि दिवसभर रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणायचं, किंवा त्यांनी काय सांगितलेलं ते त्यातली एखादी गोष्ट आपल्या समोर ठेवायची. असं जर जीवन आपण जगलो महाराज तर अनंत जन्माचं जे पाप आहे ते आपल्याला निवृत्त होतं महाराज. अनंत जन्माचं पाप आहे ते निवृत्त होतं महाराज. आणि पाप एकदा निवृत्त झालं की तुम्हाला एक सद्विचार निर्माण होता महाराज. आणि सद्विचार जर तुमच्या चित्तात निर्माण झाले तर सद्गुरूची तुम्हाला भेट होईल, किंवा तोच ईश्वर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंत्य ते आपणा पाशीने मागे पुढे उभा राय सांभाळे आली आगाध. तोच कुणाला तरी महात्म्याला तुम्हाला जोडून देतो. नाहीतर मग श्रीकृष्ण परमात्मा युद्धाच्या क्षणात महाराज रणभूमीवर गीता सांगितली ना केवढी तयारी पाहिजे, अशी साधकाची तयारी व्हायला पाहिजे महाराज. आणि याच्यासाठी आपण जर सातत्याने हे केलं महाराज तर त्या वृत्तीला एक काय होती धारा येते महाराज. धारावाही म्हटले ना तिला, वृत्तीला काय होती की धारा तयार होती महाराज. आणि ती धारा जर तयार झाली महाराज तर ते शोधित असते महाराज, ते तत्व कुठं आहे महाराज, ते तत्व कुठं आहे. कारण का शास्त्र शुद्ध अंतःकरण वृत्ती झाली तरच महाराज त्या देवाचं दर्शन होतं, नाहीतर सामान्य दर्शन होऊ शकत नाही महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज देवाचं नामस्मरण करा, पूजा करा आणि काय करा, भजन करा. रात्रंदिवस जरी आपण करत बसलो महाराज तर हळूहळू 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 आपलं जे दोष आहेत ते निवृत्त होतील आणि प्रकाशमान झाल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. पण जागर राहून करायला पाहिजे, नाहीतर परमार्थ करतो एवढंच आपलं नाव सिद्ध होतं महाराज. पण अजून काय तिकडं त्या स्थितीवर जाऊ शकत नाही. त्यासाठी महाराज कुठंतरी करताना आपलं चुकतंय हे आपण जाणून घ्यायचं आणि डोळसपणानं परमार्थ करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. फलाला तुम्ही भिवूच नका महाराज, फला आज स्वयंसिद्ध आहे महाराज. अरे देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे खरे, अहो तुम्हीच देव आहे महाराज. देव हुडकाय जायची काय गरज नाही महाराज. पण देव पाहायला तेवढी आपली ताकद असायला पाहिजे. देव पाहावया गेलो ते देवाची होणी, कारण का चैतन्य जे आहे महाराज ते चैतन्य देव स्वरूपच आहे महाराज. चैतन्यात काय फरक नाही, सगळ्यांचं चैतन्य आहे ते एकच आहे महाराज. या उपाधी जरी भिन्न भिन्न असल्या तरी चैतन्य कसं आहे आणि चैतन्याचं अधिष्ठान किती आहेत, एकच आहे का दादा. सर्वाघटी राम देहारी एक सूर्यप्रकाश महाराज. सूर्य एकच आहे महाराज. अनेक घट ठेवलेली असली, प्रतिबिंब जरी वेगळी वेगळी असली तरी सूर्य किती एकच. आणि त्या सूर्याचंच आहे ना, तसं परब्रह्मच आहे महाराज, एकच आहे महाराज. या सगळ्या घटातनी तेच ओतप्रोत महाराज भरून उरलेले महाराज. आणि ते दिवसा रात्री सकाळी रात्रंदिवशी जागत आहे.
कारण का स्वयंप्रकाश हे त्याचं स्वरूप आहे महाराज. ते सर्वांचं प्रकाशन करतं, पण त्याच्या प्रकाशासाठी कोणाची गरज नाही. कारण का सत, चित आणि आनंद हे तुमचं स्वरूप आहे महाराज. सत म्हणजे त्रिकालाबाधित आहे महाराज, चित्त म्हणजे प्रकाशमान आहे महाराज, आणि आनंद हे तुमचं स्वरूप आहे. पण आपण कुठंची गाडी घसरली माहिती आहे काय? आपल्या स्वरूपाच्या आपल्याला ओळख नाही महाराज, आणि स्वरूपाच्या अज्ञानामुळं देह मी म्हणायला लागलो. काय माहिती आहे काय? अधिष्ठान न कळल्यामुळं तिथं काय नाही काही विपरीत पदार्थाचा भाव तयार होतो महाराज. सर्प न कळल्यामुळं, हे रजू रूपानं न कळल्यामुळं सर्पाचा तिथं काय केल्या पण कल्पना केली महाराज. ती न कळल्या, अज्ञानात कल्पना झाली, हे न कळल्यामुळं सर्प काय वाटला? सत्य वाटला. आणि त्या सत्य सर्पाच्या ठिकाणी आपण हे सत्यदोष दिले म्हणून भयकंपाचे दोष. तसं आपल्या स्वरूपामुळं, स्वरूपाच्या अज्ञानामुळं हे संसार सत्य वाटायला आहे, जग सत्य वाटायला आहे. आणि स्वरूपाच्या अज्ञानामुळं वाटतंय, हे न कळल्यामुळं त्या सुखाची आपण कल्पना केली महाराज. आणि सुखासाठी रात्रंदिवस आपण तळमळतो की नाही? आज गाडी घेतली तर सुख होईल, बंगला बांधला तर सुख होईल, आणि काहीतरी केलं तरी सुख होईल. अशा कल्पनेत आपलं आयुष्य महाराज. विषय उडी बोलले जीव आता यांची कोण करील किव नुपजे नारायण भाव पाहुणे ठाव नर कोण सुख धरिले संसारी पडून राहिले काळाची हारी माप लागले या शरीरी झाले असळे. आपलं आयुष्य जायला आले महाराज. आयुष्य जात आहे पा काळ जपत अशी मा स्वहिताचा घोरवा ध्यानीला फिरेलीच्या. कारण का किती जरी संसारात सुख वाटलं तर ते सुखाभास आहे महाराज. खरं सुख गोड साखर गोड का जिलेबी गोड? काय गुरुजी म्हणता? मग जिलेबी गोड काय म्हणता? मग अशी आमचं पोरग म्हणते काय बासुंदी झाली बघ गोड, तिने तेवढे साखर घालायला नको होती महाराज. तसं आनंद कुठं आहे महाराज? विषयात आनंद. आणि असंच जड दुःख हे त्याचं स्वरूप आहे. आणि सर्व सुखाचे आगर बापरकुमा सुखरूपायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. अरे देवाचं सुख हे स्वरूप आहे महाराज. पण महाराज त्या उपाधीकृत आपल्याला त्याचं सुख हे स्वरूप हे झालं, आणि उपाधीच्या ठिकाणी आपण सुखाची कल्पना. हे बघा, सुख जर त्या गाडीचं स्वरूप असतं, साखर आज खाली तर कशी लागणार? उद्या खाली तर, महिन्यान खाली तर, रागान खाली तर, झोपून खाली तर. तसं बायको आता आनंद वाटतोय की नाही तिच्यातनं? ती गावाला गेलेली असावी आणि ती म्हणावी 4 वाजता बरोबर मी आहे, तुम्ही काय घेऊ नका. 4 वाजून 5 मिनिटं झाली की आत बाहेर करायला लागते बघा. आली का नाही, आली का नाही, याचं चालू होत नाही मला. मी तरी असंच करतोय दादा. माझं सांगतोय हो, कारण का अनुभवाचं सांगायला पाहिजे. तुला काय अनुभव? मला अनुभव तसाच आहे बाबा. आणि अनुभव सांगितला की बरं पडतंय नाही. अरे आलेली आली म्हणते ना, आता आनंदाचा केवढ्या आनंदाच्या डोई आनंद करण आनंद चांद. अरे घाम सुटतो त्याला महाराज आनंदाच्या डोळ्यात अश्रू वाटतात. कुणाला बघून? देवाला बघून कधी असं होत नाही. होतंय म्हणता. आणि मग आली सू करून बसली, 1-2 तास बुट्टी भरली, टाकायला म्हणली तर तो आनंद. तोच आनंद राहायला पाहिजे का नाही? तिनं तुला मोडून बसवला, ढाळ झालं, नाही डोळ्यावर जेव्हा वाटलं तरी आनंद व्हायला पाहिजे का नाही? सुख व्हायला पाहिजे का नाही? का होत नाही का? का होत नाही दादा? अरे सुखाची कल्पना केली महाराज, सुखी तिचं स्वरूप नाही महाराज. मग तवा आनंद कुठला झाला? तर आनंद तवा झाला तो तुझाच आनंद तिथं झालाय. कारण का? विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान एकाच क्षणात होते महाराज. याला वाटते त्या गाडीतनं बायकोतनं आनंद झाला महाराज. अरे तुझाच आनंद महाराज तुला तिथं प्राप्त झालाय महाराज. आणि हा जर आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल महाराज, तर खरोखर ईश्वराची आपल्याला कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज तनु मनो जीवे चरणाशी लागावे. त्या संतांच्या चरणाला किंवा ईश्वराची जर आपण सेवा केली तर महाराज तो निश्चित हो. कारण का तो दयाळू आहे हो. ईश्वर हा दया मायबाप आहे महाराज. त्याला हाक मारायची काय? हे बघा, 1 पाऊल टाकला तुम्ही आम्ही तर तो 10 पावलं आमच्याकडे. तो वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी
उतर, कारण का देवासारखा आणि संतासारखा प्रेम करणारा दुसरा कोणीच नाही महाराज. प्रेमाची मूर्ती म्हणजे संत आणि देव आहे. तुम्ही आम्ही प्रेमाचं स्वांग काढतो महाराज, माझलंही त्याच्यावर प्रेम आहे, माझलंही त्याच्यावर प्रेम आहे, असं आपलं सोंग आहे महाराज. कारण का जोपर्यंत त्याच्याकडे काहीतरी मिळतंय तोपर्यंत आपलं प्रेम टिकतंय महाराज. आणि काहीतरी मिळायचं बंद झालं की आपल्या प्रेमात लागलीत, म्हणजे खरं प्रेम नाही, उसनं प्रेम आहे. पण देवाचं तशी 80 कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती महाराज. देव आणि संत हे तुमच्या आमच्याकडनं काय माग, कारण का त्याने काय नकोच आहे महाराज. कारण का त्याने जी मिळवलेलं आहे महाराज त्याच्याविषयी दुसरं काय नाहीच महाराज. देवाचं सुख हे स्वरूप आहे, नाही तुमचं सुख हे स्वरूप आहे, आणि त्याच्यासाठी काय मिळवायची काय गरज नाही. पण देवाची प्राप्ती आत्मत्वानं झाली तर ते सुखाचा काय म्हणतो अनुभव आपल्याला यायला लागतो महाराज. आणि तो अनुभव आला की देहेच विदेही भूगुदशा याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा, असा आपल्याला एक विशेष रूपानं एक त्यांच्याकडं फल मिळते. फलातलंच फल आहे महाराज, पण म्हणायला काय हरकत नाही महाराज. आणि अशासाठी असे कार्यक्रम करणं अत्यंतिक गरजेचं आहे. हेच हळूहळू जर वाढत गेलं महाराज तर लाचावले मन लागली गोडी ते जीवेन सोडी, हे मनाला एक सवय लागते. आणि मग हाच भाव सातत्याने दिवसभर राहतो, 4 दिवस राहतो, पुढं महिनाभर राहील, पुढचा आठवडाला गेला आणि पुढच्या वर्षाची आपल्याला आठवण येते. हळूहळू जर तो छंद लागला महाराज तर मग अंतःकरणात एक दिवस तो स्थायीभाव होतो. आणि स्थायीभाव झाला तर देव कुठं हुडकायला दुरी जायची गरज नाही. आता आत्मरूपानं तोच आहे महाराज. डोळा दाखवून जर बसलं तर महाराज तिथंच त्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मग ते देह हे देवाचे देऊळ. आता बाहेर कुठेही जावा तुम्ही महाराज, देव तुम्हाला कुठेही जावा, देवाशिवाय दुसरं काय. जडी काष्टी अशा सर्वत्र तोच आहे महाराज. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मनुष्य. आपलं त्याला असं दर्शन होतं, पण त्या निमित्तानं आपली सेवा व्हायला पाहिजे. आणि अशासाठी महाराज भगवंताला अनेक अवतार घ्यावे लावता, हेच अवताराचं एक चरित्र आहे महाराज. झालेली सेवा तुमच्या सर्वांची